नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो। आकाश बायजूज ही शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे। गेल्या 35 वर्षापासून भारतामध्ये जवळपास 250हून अधिक ठिकाणी या संस्थेचे कार्यालय आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये नीट या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे। या संस्थेच्या वतीने लातूरमध्ये नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। आकाश बायजूज या संस्थेचे रिजनल हेड कुलदीप जडेजा यांनी पत्रकारांना संबोधित केले। तसेच रिजनल सेल्स ग्रोथ हेड अनुप गिजरे यांनी पण पत्रकारांना या संस्थेविषयी माहिती दिली। लातूरातील ब्रँच हेड मृत्युंजय सिंग यांनी पण या संस्थेविषयी पत्रकारांना माहिती देत विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली। या पत्रकार परिषदेवर व प्रतिक्रियावर आधारित आम्ही हा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। तुम्हारे चैनल इसको स्ट्रॉन्जियो स्पोर भी कहते हैं। ठीक है, यहाँ पे अब हम लोग को क्या पढ़ना है, जू स्पोर के बारे में। तो जू स्पोर के बारे में यहाँ से 2-3 चीजें क्लियर हो गया। क्या क्लियर हो गया? सबसे पहला चीज ये क्लियर हो गया कि ये फ्लैचिलेटेड होगा। ठीक है, मोटाई होगा। दिमाग में आपने करंट ही रखना, I²R वाला फॉर्मूला अपने पास होता है। तो देखो, बल्ब B1 है और बल्ब B2 है। अगर किसी तरह से मुझे आइडिया लग जाए कि दोनों ब्रांच के अंदर करंट कितना कितना जा रहा है तो अपना काम हो जाएगा। अब यहाँ पे प्रॉब्लम क्या है कि इसको तो फ्रीक्वेंसी से कोई लेना देना नहीं है, इसको भी फ्रीक्वेंसी से कोई लेना देना नहीं है, लेकिन L और C को लेना देना है। तो अब याद रखो, अगर मैं ओमेगा को बढ़ाऊं, अगर मैं ओमेगा को इंक्रीज करूं तो एक्सएल और एक्सी में से इंक्रीज कौन होगा? एक्सएल, क्योंकि एक्सएल के फॉर्मूले में आता है ओमेगा इंटू एल। तो इसका मतलब एक्सएल क्या हो जाएगा आपका? इंक्रीज हो जाएगा। अगर ओमेगा, सही बात है, माइनस डेल वी बाई डेल एक्स। ई वाई का वैल्यू क्या हो जाएगा? माइनस डेल वी बाई डेल वाई। एंड इजेड क्या हो जाएगा? माइनस डेल वी बाई डेल जेड हो जाएगा। क्लियर है यहाँ पर? अब देखो, v का जो फंक्शन दिया हुआ वो नमस्कार, जय महाराष्ट्र। मी कुलदीप जडेजा, आकाश बायजूज इन्स्टिट्यूट, असिस्टंट डायरेक्टर।
आणि आपण यावर्षी आता जे आहे MHCT क्रॅश कोर्स हे दोघेही लॉन्च करतोय, विच इज कम्प्लिटली बेस्ड ऑन जे आहे पूर्ण महाराष्ट्र जे अभ्यासक्रम आहे 11वी 12वी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम आपण स्टार्ट करतो. आतापर्यंत JEE मेन्स JEE ॲडव्हान्स ह्याचं होतं, पण आता MHCTचं पण आपण लॉन्च करतोय पहिल्यांदा. आणि हे पूर्ण क्रमांक जे आहे 11वी 12वी हे पूर्ण 2 वर्षाचा कोर्स आपण मुलांना आणि स्टुडंट्सना ऑफर करतो. या कोर्समध्ये जे आहे एक स्टडी मटेरियल आहे, टेस्ट सिरीज आहे म्हणा, डाऊट लेक्चर आहेत, टीचर्सचं पूर्ण जे आहे म्हणजे मुलांचं जे तालमेल आहे हे सगळं आपण पूर्ण प्लॅन केलेलं आहे, पूर्ण डिस्कस केलं, डिसाईड केलेलं आहे. पूर्ण स्टडी प्लॅनर आहे, याचं पूर्ण प्लॅन्ड आहे, टेस्ट होणार, डिस्कशन्स, डाऊट सगळं पूर्णपणे प्लॅन केलेलं आहे. आणि ही जी परीक्षा आहे ह्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे ह्याच्यामध्ये 80% जो अभ्यासक्रम आहे हा 12वीचा असतो आणि 20% जे आहे 11वीचा असतो. आणि हे पेपरमध्ये जे आहे 100 मार्काचा जो मॅथ्सचा गणितचा पेपर येतो, 50 मार्काचा फिजिक्स आणि जे 50 मार्क केमिस्ट्री, म्हणजे टोटल 200 मार्काचा पेपर येतो. यामध्ये चांगली गोष्ट जी आहे की निगेटिव्ह मार्किंग ही नाही आहे. तर आपण JEE मेन्स बघितलं कॅनडा त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग, हे पूर्ण महाराष्ट्र जे पूर्ण अभ्यासामध्ये पूर्ण डिपेंड आणि त्या हिशोबाने पूर्ण प्लॅन केलं जातं. सो दिस विल बी म्हणजे मुलांसाठी पूर्ण प्रकारे जे आहे एक बेनिफिट आणि पूर्णपणे जे आहे उपयोगी हे कोर्स करणार आहे अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे. नमस्कार. I will be very happy to know that class is going to start the MHCT dedicated batch in Latur. Clear आहे सर? MHCT ऑलरेडी आपल्या लातूर मध्ये आहे, पण आकाश मध्ये डेडिकेटेड हे आजपासून सुरू होणार. त्याच्यासाठी सगळे लोकांचे माझे हार्दिक अभिनंदन. तुम्ही एवढं आता वेळ घेऊन इथे आलेला आहे. मी आता आपला असिस्टंट डायरेक्टर कुलदीप जडेजा सरला एक रिक्वेस्ट करणार की प्लीज सर या आणि थोडे MHCT बद्दल थोडे माहिती सांगा प्लीज सर. मराठीमध्येच करा सर. हो, मराठीमध्ये सांगा. तेच मध्ये आता स्विच करू. या आणि पहिले प्रथम जय महाराष्ट्र. आणि मराठी म्हटलं MHCT म्हटलं म्हणजे महाराष्ट्राची एक शान आहे मुलांसाठी, इंजिनिअरिंगसाठी. म्हणून मी पूर्णपणे मराठीत बोलण्याचा संवादाचा प्रयत्न करेन. मी बेसिकली गुजराती आहे, पण मराठीत महाराष्ट्रात बॉर्न अँड बॉटम हे माझी पूर्णपणे मराठीतून संवाद करेन. कुठे शब्दांना जर झालं तर माफ करून घ्या, समजून घ्या. तर आपण हे आकाश बायजू जे आहे हे इन्स्टिट्यूट तुम्ही ऐकत असेल, विच इज वेल नोन रिनाउंड फॉर कम्प्लीट पॅन इंडिया. आणि आपण आता बायजू आणि आकाश हे कंबाईंड क्लब झाले. अजून आपली जी स्ट्रेंथ आहे, आपलं जो एज्युकेशन आहे, आपण जे डिलिव्हर करतो हे दुप्पट तिप्पट अजून वाढलेलं आहे. आणि आता जे आहे हे MHCT लॉन्च आहे, ही महाराष्ट्र म्हणा, लातूर म्हणा, या जी रिक्वायरमेंट आहे मुलांची, स्टुडंटची, पालकांची, या निमित्ताने आपण आता MHCT जे आहे लातूरमध्ये लॉन्च करतोय. आपण महाराष्ट्राच्या इतर ब्रांचमध्ये MHCT लॉन्च केलेले आहे, पण काही लोकांना त्या पहिल्यांदा असं वाटायचं की हे आकाश म्हणून बायजू जे आहे हे फक्त JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स किंवा म्हणा नीट दॅट इज आहे, असं नाही आहे. ही लोकांची जी धारणा आहे किंवा एक अंडरस्टँडिंग आहे की असं आहे, तसं नाही आहे. त्यासाठी आपण पहिल्यापासून काम करतोय, पण एक ऑफिशियल आपण इकडे आज लॉन्च करायला कोणाकडे सगळे गॅदर झालं. सो हे MHCT म्हटलं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जी राज्य सरकार आहे ही एक्झाम राबवत आहे 2003 पासून. आणि ही जी एक्झामची पॅटर्न आहे आता थोडीशी चेंज झालेली आहे, ज्यामध्ये पहिले जे असायचं 12वी असायची, फक्त नुसतं 12वीची जो आपला अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र त्याच्यावरती, पण यावर्षी या लोकांनी थोडंसं चेंज केलं 2 वर्षापासून, ज्यामध्ये 80% जो भाग आहे अभ्यासक्रमाचा तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे परीक्षेमध्ये, आणि 20% 11वीचा, म्हणजे इट मेक्स 100%. ज्यामध्ये आपले जे आहे 100 मार्काचं गणित मॅथमॅटिक्स, 50 मार्काचं फिजिक्स आणि 50 मार्काचं केमिस्ट्री, हे सगळं मिळून आपली ही परीक्षा जी आहे 200 मार्काची आहे. आणि यापैकी चांगली गोष्ट अशी आहे मुलांसाठी आणि पालकांसाठी, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही. जरी प्रश्न चुकला तर JEE मेन्स मध्ये म्हणा किंवा ऍडव्हान्स मध्ये म्हणा त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे -1 -2 मार्किंग, पण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग डिसाईड करावं लागेल की मला इकडे फेल द्यायचं इंजिनिअरिंगसाठी
किंवा बायोसाठी फार्मसीसाठी जायचं. हा पूर्णपणे याचा एक लेआउट आहे या परीक्षेचा. आणि यामध्ये आपल्याकडे जे आहे पूर्ण स्टडी पॅकेज, आपली पूर्ण टीम जी फॅकल्टी टीम आहे, डाऊट सेशन, डिस्कशन्स की पूर्णपणे अलाइन्ड आहे रिस्पेक्ट टू MHCT. ही आपली रिक्वायरमेंट आहे मुलांची, ग्राउंडेड लेवल रिक्वायरमेंट आहे ती 11वी मग स्लोली 12वी हे पूर्णपणे. हे पूर्ण एक डिझाईन कोर्स आहे, वेल प्लॅन्ड आहे, वेल पेपर्स आहे, ऑन पार विथ MHCT. असं नाही की आपण जे आहे जेईचे पेपर देऊ आणि MHCT असं नाही. हे पूर्ण क्लिअर प्रेस्टिजियस पूर्ण स्टडी पॅटर्न आहे. तर मी तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतो. तर आपण म्हटलं तर 11वी 12वी रजिस्टर्ड स्टुडंट आहेत, त्यापैकी जर आपण 28 लाख मुलं आहेत पूर्ण 11वी 12वी स्टेट बोर्ड मध्ये. त्यामध्ये एफिलिएटेड स्कूल आहे ते 28,000 ज्यामध्ये MHCT टेकर्स आहे ते आहेत अप्रॉक्सिमेटली 4,14,000. एवढी मुलं जी आहेत एक्झाम्स देतात, विच हॅज अगेन अ व्हेरी गुड स्कोप. आणि त्याप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहेत. आपण म्हटलं तर आमची ही टीचिंग जी आहे, सो टीचिंग विल बी ॲज पर द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स, जी पूर्णपणे त्यामध्ये काही डिव्हिएशन नाही, पूर्णपणे स्टेट टेक्स्टबुक म्हणजे स्टेट टेक्स्टबुक. एक्सटेन्सिव्ह करिक्युलम क्रिएटिंग फोकस फॉर MHCT. याच्यामध्ये सगळे सिंपल क्वेश्चन्स, मीडियम लेवल क्वेश्चन, डिफिकल्ट लेवल क्वेश्चन आणि विथ नो नेगेटिव्ह मार्किंग. मी तुम्हाला म्हटलं तसंच त्या प्रकारे. आणि त्यामध्ये जे आहे आपलं स्टडी मटेरियल, आता मी तुम्हाला दाखवून स्टडी मटेरियल टेबलवर ठेवलंय. ही स्टडी मटेरियल एक्सटेन्सिव्हली फक्त MHCT साठी बेस्ड ऑन स्टेट टेक्स्टबुक, जी राज्य टेक्स्टबुक त्याच्यावरती ही पूर्ण प्रकारे बनवलेली आहे. आणि हे आपण जे आहे 11वी आणि JEE मेनची टीम वेगळी आहे, MHCT पेपरची टीम पूर्ण वेगळी आहे. हे पूर्ण एक्सटेन्सिव्ह रिसर्च आणि काय रिक्वायरमेंट आहे मुलांची, कसे पेपर येतात, म्हणजे पूर्ण पेपर सेट्स येतात, हे पूर्णपणे त्या प्रकारे डिझाईन आहे. म्हणजे तुमची स्टेट मार्किंग येते किंवा स्टेट मध्ये मुलांचा रँक आहे एक्झॅक्टली तसंच. म्हणजे जसं एक्झाम जे आहे ते पूर्णपणे ओमार स्कॅन होतो, हे सगळं त्यात छोटे पेजेस. आणि मग त्यानंतर प्रत्येक चॅप्टरच्या पाठी जे जवळजवळ किमान कमीत कमी, जास्त असू शकतं, किमान कमीत कमी 150-200 प्रश्न आहेत एका चॅप्टर पाठी, हा एका वहीमध्ये. त्यानंतर टेस्ट सिरीज, डाऊट सिरीज याचे वेगवेगळे क्वेश्चन रेडी आहेत आणि सगळं रेडी आहे. म्हणजे आपण हे 2 वर्ष जे राबवलं, कम्प्लीट ऑन दिस विथ नो फ्लॉज. And we were not to be proud. We were again the number one who quickly adapted for this method of strategy. म्हणजे ऑफलाईन आम्ही केवढं सक्षम आहोत, तेवढे केपेबल आहोत. आणि जर ऑनलाईन जायचं म्हटलं, काही जर उद्या काही झालं, we don't know anything, so we are also equipped ready. Our teachers are equipped with all the systems, right? And what you are going to do, right? And now the special session for the question and answer. तुमच्याकडे काय क्वेश्चन आहे इलेक्ट्रिसिटी बद्दल, आकाश बद्दल, तुम्ही असं क्वेश्चन आन्सर करू शकता. त्याच्या आधी मी आकाशचे एक माहिती देतो. आकाश गेलं आपलं 1988 पासून आता चालू झालं, जवळजवळ 35 वर्ष झालं आकाश. पण महाराष्ट्रामध्ये पण आपलं चालू आहे. अख्खा देशामध्ये 300चे वर्क सेंटर आहे. लातूरमध्ये हे सेंटरच्या फक्त 4 वर्ष पूर्ण झाले, 2 वर्ष पूर्णमध्ये गेलं. हे पण सेंटर आता पूर्णपणे कॉर्पोरेट सेंटर आहे. त्याच्या आधी हे सेंटर एक सेंटर 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ते कॉर्पोरेट सेंटर झालं. कॉर्पोरेट फायनान्स जो आपला स्ट्रक्चर आहे मुलांचे, तो एक 100% येतो तुम्हाला, पण जो मुलं इथे शिकणार त्यांना पण मिळेल. सर काय म्हटलं ते स्टडी पॅकेज. स्टडी पॅकेज आपलं एक खूप सोपा लँग्वेज मध्ये दिलं. ते फक्त आपलं इंग्लिश आहे, पण तुम्ही स्टडी पॅकेजचं तुम्हाला एक देणार कॉपी आहे सोपा लँग्वेज मध्ये. तुमच्या घरी बसून जे मुलं शिकतं स्टेट बोर्ड मध्ये किंवा त्याच्या आंतरिक बोर्ड मराठी बोर्ड मध्ये, पण ते खूप सोपा, त्यांना समजा एक वाचायला खूप सोपा लँग्वेज आहे. टेस्टिंग पॅटर्न, आपले टेस्टिंग पॅटर्न आता 3 स्टेप आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. सर काय म्हटलं तर जसे फोर्टनाइटली टेस्ट, टर्म टेस्ट, आपल्या AITS मधून आपल्या युनिव्हर्सिटीने वेगवेगळे टेस्ट होणार. तो फायदा कोणाला होणार? मुलांना. आणि या ठिकाणी समजा एक आकाशवर घ्यायला पाहिजे, आकाशवर काय ऍडमिशन घ्यायला पाहिजे, आकाशवर काय मुलाला एक प्रेफरन्स व्हायला पाहिजे. त्या आकाश एक खूप स्ट्रक्चर्ड प्रोसेस कंपनी, त्याचे अकॅडमिक जे आहे त्याच्या खूप हायली क्वालिफाईड आहे, ते एक्सपिरियन्स आहे, चांगले रिझल्ट देतात. आणि गेलं समजा प्रत्येक वर्ष आपलं समजा हे रजिस्ट्रेशन बोलतो, पण आपलं नक्कीच मला सांगायला लागेल की आपलं नीट किंवा जे मेन्स एक्झाम मध्ये 720 पैकी 720 नीट मध्ये असतं, 300 पैकी 300 मार्क्स आणतात. कारण की हे जे मुलं आपल्याकडे शिकतात त्याच्यामध्ये खूप आता एक परिश्रम लागतं शिकवायला, आणि टीचर त्याच्या एक मुलाला सोबत घेऊन ते शिकवतात.
आणि असं नाही की ऍडमिशन झाल्यानंतर ते सोडून जातं. आणि आपल्याकडे एक लिमिटेड स्पेस असतं. तुम्ही या ठिकाणी बघता हे क्लासरूम आहे, त्याच्यामध्ये मॅक्सिमम 50 मुलं घेऊन आता शिकवतात. असं नाही की आता 200 मुलं 150 मुलं 1000 मुलं एका ठिकाणी खाली बसून किंवा कोपरात बसून आता शिकवत, असं नाही. आपलं जे स्टँडर्ड पण ते क्वालिटी आहे, हायजेनिक आहे. आणि गेल्या 2 वर्ष आधी समजा 2020 आणि 21 मध्ये अख्खा देशामध्ये लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन मुले पण एक दिवस एक तरी क्लास आपल्या कॅन्सल कास्ट मध्ये नाही झाला. ऑनलाईन ते शिकवले गेलेले आहे. आणि ऑनलाईन मध्ये जर पाहा तर ऑनलाईन मध्ये 720 पैकी 720 2002 मध्ये 20 मध्ये पण होतं, 2021 मध्ये पण 3 आहे. काही रिझल्ट मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. एवढी आपलं रिक्वेस्ट आहे की हे जो आपलं लॉन्चिंग आहे आपल्या मार्फत तुम्ही जास्त लोकांकडे आपल्याला पोहोचले पाहिजे. आणि जो आपला सर्व्हिस आहे, जो क्वालिटी आहे, ते कायमस्वरूप तुमचा जो कमिटमेंट आहे ते कमिटमेंट प्रत्येक जो विद्यार्थी आहे त्यांना मिळेल. राईट सर, पुढे आपला एक रिक्वेस्ट आहे ते तुमचा आपलं माध्यम वृत्तसेवा या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामन सुरेश गवळीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.